आपण पाहणार आहोत लेखनपूर्व तयारी म्हणजे काय आणि त्यासाठी कोणकोणत्या कृती घेता येतात. नमस्ते. आज आपण लेखनपूर्व तयारी याबद्दल माहिती घेणार आहोत. लेखनपूर्व तयारी म्हणजे काय बरं? तर मुलांना लेखनाआधी त्यांची पूर्वतयारी करून घ्यायची. मग त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल? त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्याकडनं वेगवेगळ्या कृती करून घ्याव्या लागतील, जेणेकरून त्यांच्या बोटांचा विकास होईल. मग ह्या ज्या कृती आहेत त्या आपण घेत असताना त्यांना लगेचच पाटी किंवा पेन्सिल ही साधनं आपण देणार नाही आहोत. मग काय करायचं बरं? तर आपण त्या प्रत्यक्ष कृती पाहूया. जसं लेखनपूर्व तयारी म्हणजे आपण म्हटलो की मुलांना लिहायला शिकवण्याच्या आधीची तयारी. मग त्यासाठी काय करायचं आहे आपण? तर आपल्याकडे जे साधन साहित्य उपलब्ध आहे त्याचा वापर करून मुलांकडनं लेखनाची तयारी करून घ्यायची. आता मी इथे रांगोळी घेतलेली आहे. तसंच डोर स्टेप स्कूलच्या साधन बॅगेमधील हे मुळाक्षरांचे अवयवपट्ट्या घेतलेल्या आहेत. याचा वापर करून आपण मुलांकडनं तयारी करून घेणार आहोत. मग ह्याच्यामधली एक कृती म्हणजे काय? तर आपण मुलांना रांगोळीमध्ये बोट फिरवायला लावणार आहोत, जेणेकरून जे आपण म्हणतो की नाही मुळाक्षरांचे अवयव मुलांना आपण काढायला शिकवणार आहोत. मग मुळाक्षरांचे अवयव म्हणजे काय असतात? तर उभी लाईन, तिरपी लाईन, अर्धगोल, पूर्ण गोल यांसारखे, जेणेकरून जेव्हा त्यांना पुढे मुळाक्षरं लिहायची आहेत किंवा अंक लिहायचे आहेत तेव्हा त्यांना ते काढायला सहज सोपं होणार आहे. मग आता रांगोळीत बोट फिरवणे म्हणजे काय? तर इथे आपण काय घेतलेली आहे? एका प्लेटमध्ये रांगोळी घेतलेली आहे. मग आपल्याला जो मुलांना आकार शिकवायचा आहे त्याचा सराव इथे त्यांना करायला सांगायचा. जसं पहा बरं का, आता इथं मी मुलांना उभी लाईन किंवा उभी रेघ कशी काढायची हे दाखवते. मग एका बोटाच्या साहाय्याने फक्त उभी रेघ ही मुलं काढून पाहणार आहेत. आता मी इथे माझ्याकडे रांगोळी उपलब्ध होती म्हणून त्याचा वापर केला. तुमच्याकडे जर का माती असेल किंवा वाळू असेल त्याचाही तुम्ही इथे उपयोग करू शकता, जेणेकरून ही कृती तुम्हाला मुलांसोबत घेता येईल. आता आपण हे पाहिलं रांगोळीत बोट फिरवणं. मग आपण असंच हवेमध्ये सुद्धा बोट फिरून मुळाक्षरांचे अवयव काढू शकतो. जसं पहा, आता मी काय काढलेलं आहे? तर अर्धा गोल. बघा हा, पुन्हा काय काढलं? तर अर्धा गोल. या पद्धतीने आपण नुसतं मुलांना हवेमध्ये बोट फिरून सुद्धा मुळाक्षरांचे अवयव काढायला शिकू शकतो. अजून एक पद्धत आहे जी म्हणजे मुलांच्या पाठीवर जे आपण मुळाक्षरांचे अवयव म्हणतो ते काढायचे. मग पाठीवर ते अवयव काढल्यानंतर त्यांना स्पर्श जाणवणार आहे की आत्ता ताईंनी काय काढलं आहे? तर गोल काढला आहे किंवा उभी रेघ काढलेली आहे किंवा तिरपी रेघ काढलेली आहे. हे त्यांना पाठीवर स्पर्शाने समजणार आहे, जेणेकरून तो आकार कसा आहे हे लक्षात जायला सोपं होणार आहे. त्याच पद्धतीने इथं हे एक साधन आहे. ह्या पट्टीवर आपण सुतळीच्या सहाय्याने मुळाक्षरांचे अवयव काढलेले आहेत. बघा, आपल्याला दिसतं आहे की हे वेगवेगळे आकार आहेत. मग ह्याचाही उपयोग करून आपण मुलांना मुळाक्षरांचे अवयव कसे काढायचे हे सांगू शकतो. इथे आपल्याला काय दिसतंय? तर आकार कुठून सुरू झालाय आणि कुठे संपतोय हे दिसतंय ह्या बाणांच्या सहाय्याने. मग मुलांना जेव्हा आपण ही पट्टी देणार आहोत तेव्हा आपण काय करणार आहोत? तर इथून ह्या सुतळीच्या आकारावरून बोट फिरवायला सांगायचंय आणि ते खालपर्यंत, म्हणजे बाणाच्या दिशेने त्यांना इथे बोट फिरवायला सांगायचंय. आणि बघा, इथे एकच आकार 4 ते 5 वेळेला आपल्याला दिसतोय. मग ह्याचा उपयोग काय होणार आहे? तर तो आकार तेवढ्या वेळा मुलांकडनं काढून होणार आहे. म्हणजे आपण म्हणतोय की जो सराव मुलांना द्यायचा आहे त्यासाठी हे साधन आपण नक्कीच वापरू शकतो. बघा, इथे सुद्धा आकार कुठून कसा काढायचा आहे
हे इथं दिसत आहे. म्हणजे या साधनाचा वापर करून सुद्धा आपण मुलांना सराव देऊ शकतो. त्याचबरोबर आपण फळ्याचा सुद्धा वापर करू शकतो. आणि जेव्हा आपण फळ्याचा वापर करणार आहोत तेव्हा एक छोटंसं गाणं आहे. गाणं म्हणण्यापेक्षा एक 2-3 ओळींचं आहे, जेणेकरून ते काढत असताना मुलांना गंमत वाटणार आहे आणि ते गंमत करत करत हे आकार काढायला शिकणार आहे. आपण आधी त्यांना काय केलं तर वेगवेगळ्यांच्या वस्तूंचा वापर करून त्यांना आकार कसा असतो ह्याची माहिती दिली. आता प्रत्यक्ष काय करायचं आहे तर हातामध्ये खडू देऊन त्यांना पाटीवर आकार काढायला सांगायचं आहे. मग आता जेव्हा पाटीवर आकार काढायला सांगणार आहोत तेव्हा सुद्धा एक काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे काय तर लगेचच छोटी पेन्सिल मुलांच्या हातामध्ये द्यायची नाही. त्यासाठी मोठ्या आकाराचे जे खडू उपलब्ध असतात किंवा आपले फळ्यावरचे जे खडू आहेत त्याचा वापर करू शकतो. म्हणजे मुलांना हातामध्ये तो खडू कसा धरायचा आहे आणि तो खडू धरण्यासाठी कितपत त्याच्यावर जोर द्यायचा असतो हे लक्षात येतं. मग लगेचच छोटी पेन्सिल न देता आपण मोठ्या खडूचा वापर करू शकतो. मग मुलांना आपण असं पण सांगू शकतो, बघा आता की नाही तुम्ही तुमच्या पाटीवर आकार काढायचा आहे जसा मी माझ्या फळ्यावर काढते आहे. मग कसं करायचं आहे तर इथं आपण एक छोटंसं गाणं म्हणू शकतो बरं का. गाणं आहे थेंब थेंब थेंबाली थेंबाली थेंबाली, थेंब थेंब थेंबाली थेंबाली थेंबाली. म्हणजे मुलं काय करणार आहेत तर नुसते असे टिपके काढणार आहे. मग पुढे आहे डोंगर रांगाली रांगाली रांगाली. मग जेव्हा असं म्हणणार आहोत डोंगर रांगाली तेव्हा मुलं इथे काय काढणार आहेत तर डोंगर काढणार आहेत. डोंगर रांगाली रांगाली रांगाली. मग लाट लाट लाटारी लाट लाट लाटारी लाटारी. म्हणजे गाणं म्हणत म्हणत मुलं इथं आकार काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. पुढे गोल गोल गोलारी गोलारी गोल गोल गोलारी गोलारी गोलारी. म्हणजे एक काहीतरी छान रिदम त्यांच्या कानावर पडणार आहे आणि ते ऐकत ऐकत मुलं काय करणार आहे तर मुळाक्षरांचे अवयव काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. मग बघा या पद्धतीने जर का आपण मुलांना आत्तापासूनच जर का अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी छोटंसं हसत खेळत त्यांना शिकवलं तर त्यांना ते नक्कीच आवडणार आहे. म्हणजे या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारांचा वापर करून लेखनाची पूर्वतयारी ही घेऊ शकतो. आपण ह्या ज्या कृती घेतलेल्या आहेत त्यामुळे काय होणार आहे बरं तर मुलांच्या बोटांच्या स्नायूंचा विकास होणार आहे आणि त्याचबरोबर त्यांचे हात व डोळे यांचे सहचार्य साधून ते मुलं कृती करण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.